नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया फणसाची भाजी रेसिपी। तर बघूया फणसाच्या भाजी रेसिपीसाठी काय काय मसाले लागतात। इथे कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, धनिया, तमालपत्र, इलायची, दालचिनी आणि जिरं आणि हे आहे फणस। चला तर मग कढईमध्ये तेल घेतलं, कांदा परतून घेऊया। तर आपला मसाला सर्व भाजून तयार झालेला आहे। चला तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि काढूया। मसाला तयार झालेला आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। तोपर्यंत आपण आता एक पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि फणस बॉईल करून घेऊया। बॉईल करून घेऊया, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया। हे बघा, आपलं फणस उकळून तयार झालेला आहे। तर आपण आता एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी तडतडली त्यानंतर जिरं घालूया। त्याच्यामध्ये घालूया लाल मिरची पावडर, मसाला, हळद, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये काढलेला मसाला घालूया। हे बघा, आपल्या मसाल्याला कसा कलर आलेला आहे। मसाला 5 मिनिटे असाच ठेवायचा तेल सुटेपर्यंत। तर हे बघा किती मस्त तरी सुटलेली आहे। तर आपण त्याच्यामध्ये घालूया हे बॉईल केलेलं फणस आणि 1-2 मिनिट त्याला चांगला असा मसाला लागू द्यायचा। मसाल्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं। त्याला 1-2 मिनिट असंच ठेवायचं। हे बघा, 2 मिनिटानंतर किती छान तेल सुटलं। त्याच्यामध्ये आपण आता एका पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलेले आहे, ते गरम पाणी टाकूया। आणि एक मस्त अशी उकळी काढून घेऊया। हे बघा किती छान दाटसरपणा असा आलेला आहे। चवीपुरतं मीठ घालूया। तर हे बघा किती छान कलर आलेला आहे। झणझणीत अशी फणसाची भाजी तयार झालेली आहे। चला तर मग तुम्ही पण या गरमागरम फणसची भाजी खायला। चला बाय।